श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून आपणास घेऊन जाणारी जहाजे होत. पुस्तकांचं महत्त्व समर्थांनी प्राप्त करून दिले. आपल्या घरामध्ये असंख्य प्रकारे पुस्तकं असतात. बघा, आपण ग्रंथालय असतं, लायब्ररी असते. दुकानामध्ये गेलो की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं पाहायला मिळतात. ग्रंथालयामध्ये सर्व प्रकारची पुस्तकं उपलब्ध असतात. जिथे जाऊ तिथे आपल्याला पुस्तकं पाहायला मिळत असतात. आपण आपल्या लहानपणापासून आपली शाळेतली पुस्तकं सुद्धा बघा, लहान शिशु, मोठा शिशु, सिनियर KG, ज्युनियर KG पासून ग्रॅज्युएटपर्यंत सर्व पुस्तकं आपल्या घरामध्ये असतात. काही काहींना आवड असते, परंतु त्या पुस्तकांचं महत्त्व समर्थांनी सांगून दाखवलं की प्रत्यक्षात आपण काय करत असतो. आपलं शिक्षण पूर्ण झालं, 2री पासून 3रीला गेलो, 3री पासून 4थीला गेलो की 2रीचे पुस्तकं आपण रद्दीला देतो. ज्यावेळी आपण घेत असतो ना, पुस्तकं विकत घेत असतो, त्यावेळी पैसे नसतात. परंतु आपण ज्यावेळी खरेदी करत असतो तेव्हा एक पुस्तक, बघा, नवीन पुस्तक घ्यायचं आहे, पुस्तकांची किंमत जेवढी आहे तेवढी आपल्याला द्यावी लागते. बघा, पुस्तकांचं किंमत, पुस्तकांचं महत्त्व कसं पटवून दिलं. आणि आपण रद्दीला देतो. पूर्ण झालं शिक्षण की रद्दीला देतो. त्यांचे आपल्याला किती पैसे मिळतात हो? जेवढी किंमत आहे तेवढं मिळतं का? नाही. आता आपण एखादी पाण्याची बॉटल घेतो, किती रुपयाला मिळते? समर्थ म्हणाले, फक्त भाग हा उदाहरणासाठी दिलेला आहे, फक्त त्यातून बोध प्राप्त करून घ्यायचा. किती रुपयाला मिळते? 15 ते 20 रुपयाला. जर तीच आपण त्या दुकानामध्ये, बघा, भंगाराच्या दुकानामध्ये आपण घेऊन गेलो, तिथे त्याची आपल्याला किंमत किती मिळेल हो? तुम्हीच विचार करा. म्हणजेच पुस्तकांचं महत्त्व. त्याच प्रकारे पुस्तक ही काळाची गरज आहे. पुस्तके आपल्याला ज्ञान आणि विचारांच्या प्रवाहात घेऊन जातात. जसं आपलं मन आहे, आपण एका समुद्रकिनारी उभे आहोत, ज्याप्रमाणे अनेक प्रकारच्या लाटा आपल्याला पाहायला मिळतात. एकाच प्रकारची येते का लाट? नाही आहे. कधी कमी येते, कधी जास्त येते. आणि जास्त आली की पाणी रस्त्यावर सुद्धा येत असतं. मग तसंच जहाज एका सागरातून दुसऱ्या ठिकाणी पोहोचते. साधी होडी असेल तर पाणी कमी लागलं तरी बोट जाऊ शकते, परंतु जहाज, मोठमोठ्या, बघा, बोटी जायच्या असतात, त्यांना पाणी जास्त लागतं. म्हणजेच काळाचा प्रवास, काळाच्या प्रवासाचा आणि ज्ञानाचा जर संदर्भ, महत्त्व जर जाणून घेतलं तर पुस्तके हे ज्ञानाचं वाहन आहे. मग आपल्याला ज्ञान कुठून प्राप्त होणार? जर आपण वाचनच केलं नाही तर आपल्याला काय माहिती मिळणार? पुस्तकातूनच आपल्याला ज्ञान प्राप्त होतं ना. कोणी, बघा, ज्याप्रमाणे आपण कोणत्या व्यक्तीने कोणतं कार्य केलेलं आहे हे पुस्तकी ज्ञान किंवा कोणीतरी सांगून आपल्याला ऐकायला मिळत असतं, पाहायला मिळत असतं. ज्याप्रमाणे आपल्याला विविध कल्पना, कथा व माहिती, बघा, प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर मनुष्य जो ज्ञान आणि विचारांच्या प्रवासात सहभागी होतो ना, त्यातूनच चांगले प्रकारे उत्तम विचार त्याला पाहायला मिळत असतात. समर्थांनी सुंदर बोध आपल्याला प्राप्त करून दिला. जसे की आपण एका जहाजाने प्रवास केल्यावर नवनवीन ठिकाणं पाहायला मिळतात आणि नवनवीन संस्कृती सुद्धा अनुभवायला मिळते. तसंच पुस्तकांनी आपल्याला नवीन ज्ञान आणि विचारांचा अनुभव मिळवून देत असतं. जसं आपण एखाद्या ठिकाणी प्रवास करायला निघालेलो आहोत. आता प्रवास करत असताना, बघा,
प्रत्येक ठिकाणी राहणीमान वेगवेगळं पाहायला मिळत असतं, संस्कृती वेगवेगळी पाहायला मिळत असते, प्रत्येकाचा स्वभाव आपल्याला पाहायला मिळत असतो. आणि ज्या प्रकारे आपण अनुभव घेतो त्याचप्रमाणे पुस्तकातून सुद्धा अनेक प्रकारची पुस्तकं आपल्याला पाहायला मिळतात. त्यातून कोणतं पुस्तक आपल्याला वाचायचं आहे, कोणत्या पुस्तकातून किती महत्त्व आपल्याला मिळणार आहे हे जाणून घ्यायचं. पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून आपणास घेऊन जाणारी जहाजं तर आहेतच, परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना, भाग कसा दिलेला आहे, डोळ्यांनी दिसतं, परंतु डोळ्यांनी दिसत आहे तोपर्यंत आपण वाचत राहिलं पाहिजे. आपल्या हातामध्ये पुस्तकं असतात, परंतु पुस्तक वाचत असताना आपल्याला डुलकी लागते, झोप येते आणि आपण तसंच तो अर्ध वाचलेला बघा तसंच ठेवतो आणि झोपून जातो. मग जे वाक्य समजलं नाही तो भाग पुन्हा आपण वाचलं पाहिजे. त्यातून आपल्याला कसं जगायचं त्या पुस्तकातून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. कारण बघा काही गोष्टी सुखदुःखाच्या सुद्धा कोणीतरी शेअर केलेल्या असतात. ज्या प्रकारे प्रत्येकाचा अनुभव प्रत्येक पाठामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं. आपण ते पुस्तक खरेदी करतो आणि वाचत असतो. प्रत्येकाचा अनुभव जेव्हा आपण ऐकू तेव्हा आपल्या डोळ्यातून अचानक पाणी येतं. आपण आपल्या देहाला समोर करतो, आपणच आहोत असं आपल्याला वाटत असतं. म्हणजे समोरच्या व्यक्तीचा अनुभव हा आपण सुद्धा अनुभवत असतो. म्हणजे पुस्तक वाचणं म्हणजे एक अफलातून कल्पना आणि प्रवासाला जाणं होय. आता कोणी लोक बघा प्रत्यक्षात प्रवास करत असताना सुद्धा पुस्तकं वाचत असतात आणि आपण हा प्रत्यक्ष देह जर पाहायला गेलो तर आपण टाइमपास करत निघून जातो, मोबाईल घेतो आणि त्या टाइमपासमध्ये आपण संपूर्णपणे प्रवास करत असतो. परंतु आपण ज्या प्रकारे एखाद्या प्रवासात इतर ठिकाणांचा जसा अनुभव घेत असतो तसा अनुभव आपल्या पुस्तकातून सुद्धा घेतला पाहिजे. आपण एखाद्या बघा जो ठिकाण आहे त्या ठिकाणावर आपण गेलो, तिथलं संपूर्ण आपण माहिती घेतो, काय आहे प्रसिद्ध, कसं आपण आलेलो आहे, कशी लोक तिथे राहत असतात, सर्व आपण अनुभव पाहत असतो. म्हणजे ज्या काळातील आपण पुस्तकं वाचतोय त्या मनाने आपण बघा प्रत्यक्षपणे त्याच काळात आपण वावरत आहोत असं आपल्याला भास वाटतो. जसं आपण आपली जी पुस्तकं होती, शालेय शिक्षण जर आपण पाहायला गेलो, पहिली दुसरीची जी पुस्तकं पाहायला जर गेलो तर आपल्या ज्या कविता होत्या, जे धडे होते ते आता धडे आणि कविता आता पाहायला मिळत नाही. असं वाटतं की पुन्हा शाळेत यावं आणि पुन्हा बसावं, परंतु गेले ते दिवस हो, राहिले तर फक्त आठवणी. आपण आता विचार करतो अरे ती पुस्तकं आता मला मिळाली पाहिजेत. बघा सुंदर असे धडे, सुंदर अशा कविता, त्यांचा अनुभव, जसं आपलं बालपण होतं तसं पुन्हा आपल्याला ते बालपण मिळणार नाही ना. म्हणजे हा अनुभव आपल्याला आजूबाजूचा परिसर, आजूबाजूचा वातावरण आणि स्वतःच्या बघा मनावर कंट्रोल, म्हणजेच काय, मन चंचल असतं. पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर आपलं वाचन हे महत्त्वाचं असतं. वाचनाने काय होत असते की संपूर्णपणे आपल्याला कळत असतं, आपल्याला ज्ञान होत असतं, माहिती मिळत असते. कारण पुस्तके ज्या प्रकारे आपण वाचत असतो ती वाचत असताना आपण घाई गडबडीत वाचतो. कोणी आपल्याला विचारलं काय वाचलं, फक्त त्या पुस्तकाचं नाव सांगतो, परंतु आतमध्ये काय होतं, त्याचं महत्त्व काय, त्याचा अर्थ काय ते आपल्याला सांगता येत नाही. फक्त आपण वाचलेलो आहोत एवढंच मात्र आपण सांगत असतो. म्हणून समर्थ म्हणाले
आपण प्रवाहामध्ये असलो पाहिजे. ज्याप्रमाणे पाणी बघा भरती ओहोटी येत असतं, परंतु कुठे थांबायचं नाही, कुठे ज्या प्रकारे धावत जायचं नाही, सरळपणे चालत जायचं आहे. म्हणून भाग कसा दिलेला आहे, पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून आपणास घेऊन जाणारी जहाजे होत. जय जय रघुवीर समर्थ.